माझा अस्वीकार हेच माझं दुःख आहे. ज्या गोष्टीचा मी स्वीकार करू शकत नाही, माझ्याच्याने तो होत नाही, म्हणूनच ते माझ्यासाठी दुःख आहे. जी गोष्ट मी स्वीकारली तर ती आता माझ्यासाठी दुःख राहत नाही. आणि म्हणून बारकाईनं आपण या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे की एखाद्या गोष्टीचं दुःख सुरुवातीच्या क्षणामध्ये खूप असतं, नंतर पुन्हा काही वेळाने ते कमी होतं आणि नंतर काही काळ गेल्यानंतर ते दुःख शिल्लक राहत नाही. असं का होतं? दुःख झाल्यानंतर लगेचच त्याची तीव्रता आणि पुन्हा कमी कमी होत जाते. आपल्या मनाची त्या दुःखाला स्वीकारण्याची तयारी होत जाते आणि आपण ज्यावेळेस पूर्ण त्याचा स्वीकार करू त्यावेळेस ते दुःख किंवा त्याची दाहकता आपल्यासाठी संपलेली असते. आणि म्हणून जे स्वीकार करता येत नाही, राजी नाही आपलं मन ते स्वीकारायला, असं जे काही आहे ते आपलं दुःख आहे. आणि म्हणून जीवनाकडे ज्यावेळेस माणूस पूर्ण रूपाने पाहतो त्यावेळेस जीवनाचा भाग असणाऱ्या सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टीचा पूर्णपणे तो स्वीकार करू लागतो. त्यावेळेस तो खूप मोठा झालेला असतो, खूप महान झालेला असतो, श्रेष्ठ झालेला असतो. तो जीवनाच्या अशा उंचीवर आहे की दुःखही त्याला प्रभावित करू शकत नाही आणि सुखही प्रभावित करू शकत नाही. दोन्हीचा पूर्ण स्वीकार त्याने केलेला आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आता दुःख शिल्लक राहत नाही आणि सुखही शिल्लक राहत नाही. अशी एक स्थिरता, अशी एक शांतता, एक सहजता त्याला प्राप्त होते.